हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 59. दानासाठी कमाई करणं ही उच्च कमाई असते. एक सत्पुरुष शिबिर भरवून अध्यात्म योग साधना शिकवित असे. अशा शिबिरातून तो सत्संग घडवून आणीत असे. स्वतः अध्यात्मावर प्रवचने देत असे. अशा शिबिरातून साधक जे काही स्वखुशीने त्याला गुरुदक्षिणा देत असत, त्यामधून तो हे योग कार्य चालवत असे. यामधून जे काही मिळेल ते योग सेवेसाठी सत्कारणी लागत असे. त्याच्या शिबिरात अनेक प्रकारचे लोक योग साधना शिकायला येत असत. त्यातच व्यापारीही योग साधना शिकण्यासाठी येत असत. बहुतेक साधक त्यांना झालेल्या व्याधी बऱ्या व्हाव्या अशा हेतूने योग साधना शिकत असत. तरीही त्यातील काही जणांना तो योग शिकवण्याची गुरुदक्षिणा स्वीकारतो हे पसंत नव्हते. एकदा शिबिरामध्ये तो निष्काम कर्मयोग, दान, त्याग, भोग उपभोग इत्यादी विषयी प्रवचन देत होता. प्रवचन झाल्यावर प्रश्नोत्तरे असत. त्यावेळी एकाने त्या सत्पुरुषाला प्रश्न विचारला की आपणही येथे गुरुदक्षिणा स्वीकारता. याचा अर्थ आपण आपल्या विद्वत्तेचे एक प्रकारे व्यापारी दुकानच चालवत आहात असे आपल्याला वाटत नाही का? आम्ही बाहेरून माल आणतो आणि तो फायद्यामध्ये विकतो. आपण आपल्याकडे असलेला विद्येचा माल विकता आणि कमाई करता. यातही व्यापार आहे असे आपल्याला वाटते का? त्या सत्पुरुषाने उत्तर दिले की मिळवण्यातील हेतूला फार महत्त्व आहे. दान देण्यामागील भूमिकेला महत्त्व आहे. एखादा गाडगेबाबा तुमच्याकडे जेव्हा काही मागतो तेव्हा तो त्याच्यासाठी मागत नाही. समाजाच्या सेवेला त्याने त्याचे जीवन समर्पण केलेले असते. त्याचे पोट भरून त्याचे जगणे हे त्याच्या वैयक्तिक ऐशारामासाठी, स्वार्थासाठी, व्यक्तिशः उपभोगांसाठी नसते. तो दान गोळा करतो तेव्हा जे मिळते ही त्याची कमाई असली तरी ती कोणा गोरगरिबाला दान देण्यासाठी केलेली कमाई असते. तो त्याची विद्वत्ता देऊन कमाई करतो ती पुन्हा सत्पात्री दान करण्यासाठी करतो. नाहीतर खोटं नाणं देवापुढील पेटीत टाकायला कोणीही उत्सुक असतो. शिळं, टाकाऊ, फेकून द्यायच्या लायकीचं अन्न कोणीही भिकाऱ्याला दान करील. परंतु हे अन्नदान होऊ शकत नाही. आपल्या ताटातील अन्न भुकेलेल्याला दिलं तरच ते अन्नदान होईल. अशावेळी ते अन्न कमविण्यासाठी घेतलेले कष्ट सत्कारणी लागतील. सरकारला कर भरण्याऐवजी पैसे दान देऊन कर वाचविणे म्हणजे दान होत नाही. यास्तव दान देण्याच्या हेतूने कमावणे हे फार उच्च कमावणं समजलं जातं. हरि ओम.